नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुन्हेगारी दुनिया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजची जी घटना आहे ती 26 फेब्रुवारी या दिवशी घडलेली सकाळची. तर आता तुम्हाला घटना थोडकी माहिती द्यायला सुरुवात करतो. अश्विनी ही 26 वर्षाची मुलगी आहे आणि ती पुण्यात काम करत होती. आणि पुण्यात काम करत असताना तिला गावाकडे जायचं होतं. तर ती 26 फेब्रुवारीला सकाळी 5:30 ते पावणे 6 या दरम्यान स्वारगेट या बस स्थानकावर किंवा बस डेपोमध्ये आली होती तिथं. आणि तिथं आले असताना तिच्या अवतीभोवतीला जास्त कोणी नव्हतं सकाळ सकाळी एवढ्या. तर काय झालं पुढं चालून, जो अश्विनी होती जिथं त्या बससाठी थांबली होती त्या बसच्या तिथं अजून एक व्यक्ती होता. अश्विनीच्या म्हणजे त्या आजूबाजूला अवतीभोवतीला अजून एक माणूस बसला होता, एक प्रवासी. तर तो प्रवासी बसलेला असता. तर दत्तात्रय गाडे हा जो व्यक्ती तरुण ह्या आपल्या अश्विनीच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात केलेली आहे. आणि अश्विनीला तसं जरा फार जाणवलं, पण अश्विनीने तिकडं आपल्या गावी जायचं होतं, म्हणजे तिच्या गावी म्हणजेच फलटणला. त्या फलटण गावाला जाण्यासाठी ती आतुर झालती. आणि दत्तात्रय हा तिच्या अवतीभोवतीने अजून फिरत होता. तो जो दुसरा व्यक्ती होता शेजारचा, तो दत्तात्रय तिथं आल्यानंतर तो तिथून उठून निघून गेलेला आहे. कारण त्याला माहीत नव्हतं की अश्विनी आणि ह्याच्यात काही संबंध नाहीत. आणि त्याला वाटलं की अश्विनी आणि जो दत्तात्रय हे दोघं एकमेकाला पूर्वीपासूनच ओळखत असतील, म्हणून तर हा माणूस जवळ आला. आणि अश्विनीची अशा पद्धतीने त्यांनी तिथं ताई म्हणून कुठं जायचंय, काय करायचंय, तुमचं गाव कुठलं, काय नाव काय, असं वगैरे वगैरे विचारून तिच्या संग गोड गोड बोलून तिची सर्व माहिती आणि कुठं जायचंय अशी पद्धतीने माहिती काढली. आणि माहिती काढला असताना तर अश्विनीला म्हणला की तुम्ही जी गाडी धरणार आहे, जी शिवशाही गाडी, ती पलीकडे लागते, तुम्ही पलीकडे जावा, पलीकडच्या बसमध्ये जावा. तर अश्विनी म्हणते मी इथलीच रहिवाशी असून मी इथनंच ये जा करते, आज कशी तिकडे गाडी लागली. तर तो म्हणतो मला इथं 10 ते 12 वर्षे झाले, मी इथंच नोकरी करतोय, मी इथंच काम करतोय. आणि ह्या पद्धतीने अश्विनीची फसवणूक करण्यात आली. आणि अश्विनीने आपलं त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते तिथं तर जे अश्विनी होते ते तरी पण त्याचं ऐकत नाही आणि तिथंच थांबते थोड्या वेळ. आणि तो म्हणतो आता शिवशाही बस आता थोड्याच वेळात निघणार आहे, तू ताई तिथे जा आणि त्या बसमध्ये बस. तर अश्विनी ठीक आहे म्हणते, मी बघते आणि मग चढते. आता ते अंधार होता जरा. तर अंधार असताना अश्विनी तिथे गेली. तर तिला जी पाटी होती, सगळ्या बत्त्या म्हणजे दिवे, हे बल्ब वगैरे उजेड जास्त काही नव्हता. आणि ते नाव पण तिला वाचता आलं नाही. आणि ते म्हणले जो दत्तात्रय होता तो म्हणाला तू आधी बस गाडीत, ते तिकडूनच जाणार आहे. तर शिवशाही बस तिकडूनच जाणार आहे. तर अश्विनी बसमध्ये चढते. आणि अश्विनी बसमध्ये चढल्यानंतर जो दत्तात्रय होता तो म्हणतो सगळे जी पॅसेंजर आहेत, रातची वेळ आहे, सर्व पॅसेंजर झोपले असतील, तू जा बसमध्ये आणि चढ आणि तू बसमध्ये गेल्यानंतर टॉर्च लावून बघ. तर अश्विनी जरा धाडस करते की आपल्याला हा ताई म्हणलाय, आपल्याला संग एवढी मदत करतोय, तर आपल्याला चढून बघायला काय हरकत आहे. आणि इथंच अश्विनी ही फसते. आणि
अश्विनीच्या अडचणीत वाढ होतात. तर अश्विनी बसमध्ये चढते आणि अश्विनी पुढे जाऊन सीट चेक करायला सुरुवात करते. तर टॉर्च लावते आणि त्या बसमध्ये कोणीच नसतं आणि अश्विनी पाठीमागं बघते तर तो दत्तात्रय नावाचा जो तरुण होता तो पाठीमागने येतो आणि बसचा दरवाजा बंद करतो आणि अश्विनी तिथे घाबरून जाते आणि अश्विनी जरा ओरडायला सुरुवात करते. तर त्यावेळेस तो म्हणतो, तू जर ओरडली आणि काही कालवा केला, जास्त कालवा केला, ओरडली आरडली तर मी तुला जीवानिशी इथंच मारून टाकेल. आणि त्याच धमकीला घाबरता अश्विनी तिथे शांत बसते. अश्विनी घाबरून शांत बसते आणि ह्याच संधीचा फायदा घेत दत्तात्रेयाने तेथे अश्विनीवर दोनदा बलात्कार केला आणि तो बलात्कार केला आणि अश्विनीला जी धमकी दिली होती त्या धमकीमुळे ती शांत, म्हणजे तिला आपल्या स्वतःच्या बचावासाठी ती ओरडूही शकत नव्हते आणि आरडूही शकत नव्हते. जो अश्विनीवर जो व्यक्ती बलात्कार करतो दत्तात्रय, तो तिथून बलात्कार केल्यानंतर ना तो नराधम पटकन बसमधनं खाली उतरतो आणि तिथून निघून जातो आणि तिथून निघून गेल्यानंतर ना अश्विनीही त्या पाठोपाठ अश्विनी सुद्धा त्या बसमधून खाली उतरते आणि चेहऱ्यावर जास्त निराशा आणि आता ज्याच्या संग ही घटना घडते त्यालाच हा प्रसंग माहीत असतो मित्रांनो. तर तिच्या अजिबात म्हणजे आता एखाद्याचं आता ही एवढा मोठी गोष्ट घडली एखाद्या मुलीच्या बाबत, तर तिच्या अंगात जसा प्राणहीन नसल्यावाने जाणवलं आणि तिथल्या त्या स्वारगेट बस स्थानकाच्या आसपास पोलीस स्थानक होतं 100 मीटरच्या अंतरावर. अशाच म्हणजे त्या परिस्थितीत जसा अवतार होता त्या परिस्थितीत ती त्या पोलीस स्टेशनला गेली आणि तिथं पोचल्यानंतर ना ते पोलिसांना जो आपल्या बाबतीत जो प्रकार झालाय, जो घडलाय, तो सविस्तरपणे तिथं सांगते आणि ते पोलिस तिला म्हणले की तू आरडाओरडा करायला पाहिजे होता किंवा काय करायला पाहिजे होता, पण तिला त्या जीव मारण्याच्या धमकी मिळाल्यामुळं ती तिथं जास्त काय ओरडू शकली नाही किंवा कालवा केला नाही तिने. आणि अशा धमक्या मिळाल्यानंतर कुठलाही व्यक्ती किंवा कुठली स्त्री, व्यक्ती तर सोडा पण स्त्री, व्यक्ती मॅनेज करू शकतो, जो पुरुष असतो तो मॅनेज करू शकतो, पण जी स्त्री आहे ती असं काही करू शकत नाही, कारण ती आधीच तर मुळात घाबरलेली असते. आणि अश्विनी तिथं मुळातच त्या 100 मीटरच्या जे पोलीस स्वारगेट बस स्थानकापासून 100 मीटरच्या अंतरावर ज्या पोलीस स्थानकामध्ये जायचं होतं तिथं गेलीच नाही आणि तिथनं विचार केला की आपल्यासोबत जे घडलं, आणि तिथून ते पुढे गेली जरा आणि तिथनं आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि तिने आपल्यासोबत जे घडलं ते सविस्तर प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला आणि मैत्रिणीने तिला आधार दिला, धीर दिला आणि ते म्हणले तिथेच थांबतो, आम्ही आहोत तुझ्या संग, आम्ही आहे. आणि असं करत त्यांनी पोलीस चौकी गाठली आणि त्यांनी त्यांची तक्रार तिथं नोंदवली आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि लगेचच जे स्वारगेट बस स्थानकाचे CCTV होते त्यांनी लगेचच चेक केले आणि चेक केल्यानंतर जो दत्तात्रय होता त्याची ओळख म्हणजे जी ओळख होती ती पटवून घेतली आणि तो तिथंच आसपासचा राहणारा होता, म्हणजे तो टोटली शिरूर इथून राहणार होता, शिरूर इथला. आणि त्याच्या म्हणजे त्या रस्त्याच्या पलीकडे त्याचं एक पत्र्याचं शेड होतं आणि
त्याचं पत्र्याचं शेड होतं आणि त्याला एक एकर क्षेत्र होतं, म्हणजे शेती होती. आणि त्याला पत्नी देखील होती आणि मुलगी ही पण होती. पण त्याला काम करण्याचा जास्त उल्हास नव्हता किंवा काम करण्याबद्दल तो मागास होता. आणि तसं तो त्या स्थानकावर स्वारगेट स्थानक म्हणजे एस.टी. बस डेपोपाशी असा चोऱ्या माऱ्या करून असा जगायचा. तर तो अशा बस स्थानकावर चोऱ्या माऱ्या करून पटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत होता. आणि अशातनंच काय झालंय की अश्विनी ही पहिलीच मुलगी नव्हती तिथं, म्हणजे त्याच्या तावडीत गावलेली, तिच्यावर अत्याचार केलेला ही अश्विनी नावाची पहिलीच मुलगी नव्हती. तर ह्याच्या अगोदर बऱ्याच महिला होत्या तिथं, म्हणजे ज्या लेडीज होत्या त्यांच्यावर देखील त्यांनी अनैतिक कृत्य केलं, असेच बलात्कार केलते. आणि तिथून ज्या महिलाच्या अंगावर जास्त दागदागिने दिसायचे किंवा काय दिसायचे त्यांना म्हणजे ते लिफ्ट, गाडीवर जो आपण लिफ्ट म्हणतो ती देण्याच्या प्रकरणातनं तो त्या स्त्रियांना लुटायचा आणि त्यांची आबरू, म्हणजे ज्या मुली किंवा स्त्रिया होत्या त्यांची आबरू ही आणि सोनं नाणं दागिने पैसे तो लुटत होता. आणि अश्विनी ही पहिलीच नव्हती, बऱ्याच महिलांचा जो अशा लिफ्टच्या बहाण्याने त्याने वगैरे, तसंच बऱ्याचशा महिलांना तो सोनं नाणं त्यांच्यापाशी जे मौल्यवान वस्तू असतील ते लुटून तो आपली भूक पण मिटवत होता. आणि त्याच्यावर गुन्हे भरपूर, पोलिसांनी अशी माहिती दिली की त्याच्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत आणि तो आत्ता सध्याला फरार होता, म्हणजे आत्ता सध्याला फरार आहे. आणि हेतून पुढची जी स्टोरी येणार आहे ती तुम्हाला सविस्तरपणे म्हणजे भाग 2 ह्या ज्यावेळेस पण आमच्यापाशी स्टोरी येईल त्यावेळेस आम्ही भाग 2 करून तुम्हाला ही स्टोरी पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करू. आणि जेवढं आता हा विचित्र प्रकार आता ताजा घडलेला आहे तर तुम्हाला जास्त कमेंट करून सांगायचं आहे की हा आरोपीला हा जो नराधम आहे त्याला फाशी झाली पाहिजे का जन्मठेप झाली पाहिजे, तुमचं कमेंटमध्ये उत्तर आलं पाहिजे. तर धन्यवाद मित्रांनो. तुम्ही सतर्क व्हा, सावध व्हा आणि तुमच्या बाबतीत सुरक्षता बाळगा. आणि ही जी मुलगी होती तिने दुसऱ्यावर विश्वास ठेवून हे केलेलं, म्हणजे दुसऱ्यावर विश्वास न ठेवता आपल्या स्वतःची मनाची बुद्धी चालवायची. आपण सुशिक्षित आहोत, याचा काहीतरी फायदा घ्यावा थोडाफार. तर मित्रांनो, मी इथेच या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.